Today's lecture we start the just revision on the IUPAC nomenclatures of the organic compound. IUPAC nomenclature of the organic compound. आता कुठल्याही ऑर्गॅनिक कंपाऊंड मग तो अल्डिहाइड असेल, फिनॉल असेल, इस्टर असेल, अमाइन असेल किंवा अदरवाइज कुठलाही असेल तर त्या कंपाऊंडचं IUPAC नॉमेनक्लेचर आपल्याला करायचं आहे. ठीक आहे. तर त्यासाठी आपल्याला 4 रूल्स माहीत असणं हे खूप गरजेचे आहे. ओके. म्हणजे फर्स्ट रूल आहे बघा नॉमेनक्लेचरचा, तो म्हणजे सिलेक्शन ऑफ लॉंगेस्ट चेन रूल. लॉंगेस्ट चेन रूल. तर जनरली या रूलमध्ये आपण काय सांगतो की सगळ्यात पहिला आपल्याला नॉमेनक्लेचर करत असताना जो काही कंपाऊंड दिलेला आहे त्या कंपाऊंडमध्ये कार्बनची चेन सिलेक्ट करायची. ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये सगळ्यामध्ये कार्बन्स असतात राईट. सो जो कार्बन चेन सिलेक्ट करत असताना हिअर वी सिलेक्ट द सच लॉंगेस्ट चेन ॲज अ पॅरेंट चेन which contain maximum number of carbon atoms. बरोबर का की ज्या चेन मध्ये आपल्याला मॅक्झिमम नंबर ऑफ कार्बन ॲटम्स येतील अशा टाईपची चेन आपल्याला सिलेक्ट करायची. आता फॉर एक्झाम्पल रूल आपण स्टडी केलं, लगेच त्याचं ऍप्लिकेशन बघूया की कसं सिलेक्शन करायचं. फॉर एक्झाम्पल राईट. आता हे आधी एक अल्केन बघूया, नंतर लगेच त्याला मी अल्कोहोल फिनॉल लगेच जॉईन करून त्याचं पण बघायचं आपल्याला. आता इथे आपल्याला फर्स्ट रूल फॉलो करायचं ते म्हणजे सिलेक्शन ऑफ लॉंगेस्ट चेन. आता लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करत असताना काय केलं पाहिजे बघा की तुम्ही सपोज ही जर चेन ॲज अ पॅरेंट चेन म्हणून सिलेक्ट केली तर याच्यामध्ये कार्बन ॲटम्स किती येतात 1 2 3 4 5. नंबर ऑफ कार्बन ॲटम्स किती येतात 5 येतात. ठीक आहे. आणि जर तुम्ही अशी जर चेन सिलेक्ट केली ही चेन 1 2 3 आणि 4 नंबर ऑफ कार्बन ॲटम्स किती आले 4 आले. ठीक आहे. म्हणजे आपल्याला रूल काय सांगतो लॉंगेस्ट चेन. म्हणजे इथं आपण ही जर तुम्ही चेन सिलेक्ट केली रॉंग असेल आणि जर तुम्ही ही चेन ॲज अ पॅरेंट चेन म्हणून सिलेक्ट केली तर हे काय असणार आहे राईट असणार. ठीक आहे. आता हे झालं इन केस ऑफ अल्केन. आता आपल्याला अल्केन काहीच नाही. अल्डिहाइड, कीटोन, ऍसिड, इस्टर्स असे कंपाऊंड्स आहेत बरोबर का. सपोज आता इथं काय आला फंक्शनल ग्रुप ऍसिड आला. हा काय आला ऍसिड आला बरोबर का. आता ऍसिड असेल किंवा काही फंक्शनल ग्रुप्स आपले असे आहेत ऍसिड किंवा सायनाइड की या फंक्शनल ग्रुपमध्ये कार्बन ॲटम आहे. काय आहे कार्बन आहे. कार्बन ग्रुपमध्ये कार्बन येतो, ऍसिडमध्ये कार्बन आहे, अल्डिहाइडमध्ये C डबल बॉन्ड OH. अल्डिहाइड म्हणलं की फंक्शन काय येतो C डबल बॉन्ड OH म्हणजे याच्यामध्ये कार्बन आहे. पण अल्कोहोल घेतला, अल्कोहोल म्हणलं की काय येतं रे OH किंवा हायड्रोजन म्हणलं की काय येतं X किंवा अमाइन म्हणलं की काय येतं NH2. म्हणजे याचा अर्थ काही फंक्शनल ग्रुप्स असे आहेत की या फंक्शनल ग्रुपमध्ये कार्बन ॲटम नाही आणि काही फंक्शनल ग्रुप्स असे आहेत की त्याच्यामध्ये काय आहे कार्बन ॲटम आहे. त्याच्यामध्ये कार्बन ॲटम आहे. जसं की ऍसिड घेतला, अल्डिहाइड घेतला, कीटोन घेतला, सायनाइड घेतला, इस्टर घेतला तर या फंक्शनल ग्रुपमध्ये काय येतो कार्बन ॲटम हा प्रेझेंट आहे. आलं लक्षात. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं ज्यावेळेस असे फंक्शनल ग्रुप्स असतील ऍसिड, अल्डिहाइड, इस्टर त्यावेळेस आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा रूल काय सांगतो की हिअर we select the longest continuous chain as a parent chain which include this also functional group म्हणजे त्यात आपल्याला longest chain सिलेक्ट करायची आणि ज्या फंक्शनल ग्रुप मध्ये कार्बन ॲटम आहे तर तो आपण चेन सिलेक्ट करताना त्या चेन मध्ये हा फंक्शनल ग्रुप आलाच पाहिजे. हा फंक्शनल ग्रुप काय पाहिजे आलाच पाहिजे. नाहीतर इथं ऍसिड ग्रुप बाजूला सोडला आणि इकडे ही चेन सिलेक्ट केली रॉंग राईट. आपल्याला रूल काय सांगतो की ज्यावेळेस अशा टाईपचे फंक्शनल ग्रुप्स असतील राईट त्यावेळेस आपल्याला ते चेन मध्ये हे फंक्शनल ग्रुप्स इन्क्लूड करायचे. कारण का सांगितले बघा फॉर एक्झाम्पल आता CH3 CH2 CH CH2 Cl CH2 आणि CH3 अशा टाइपचे जर तुम्ही फंक्शन बघितला ठीक आहे. आता इथं 1 2 3 4 5 कार्बन ॲटम्स आहेत.
आणि इथं 1 2 3 आणि 4 आले. असं जर सिलेक्ट केली तर 4 आले कार्बन आणि अशी सिलेक्ट केली तर 5 आले. राईट. आता इथं फंक्शनल ग्रुप कुठला आहे रे? हॅलोजन. एक्स म्हणजे काय आला? हॅलोजन आला. आता या हॅलोजन मध्ये कार्बन ॲटम आहे का? नाही. त्यामुळे ज्याच्यामध्ये कार्बन ॲटम नाही तर त्यावेळेस तुम्ही चेन सिलेक्ट करत असताना काय करायचं की हा फंक्शनल ग्रुप तुमचा चेन मध्ये नाही आला तरी देखील चालेल. बरोबर. म्हणजे कार्बन कंटेनिंग फंक्शनल ग्रुप आहे अशा टायमिंगला तुम्हाला तो कार्बन ॲटम हा चेन मध्ये इन्व्हॉल्व झालाच पाहिजे. समजलं? हे डोक्यात आलं? म्हणजे याचा अर्थ आपण हॅलोजन असेल, अल्कोहोल असेल किंवा NH2 असेल अशा टायमिंगला तो चेन मध्ये नाही आला तरी चालेल. पण अदरवाईज जर अल्डिहाइड असेल, ईस्टर असेल, ऍसिड असेल तर तो चेन मध्ये इन्व्हॉल्व झालाच पाहिजे. ओके. सो मग इथं तुम्ही सिलेक्ट करत असताना काय सिलेक्ट करणार? फर्स्ट longest continuous chain as a parent chain which include also functional group. त्याच्यामध्ये काय आला पाहिजे? फंक्शनल ग्रुप सुद्धा काय झाला पाहिजे? इन्व्हॉल्व झाला पाहिजे. ठीक आहे. हा झाला फर्स्ट रूल. आता सेकंड रूल काय सांगतो बघा. सेकंड रूल आहे तो म्हणजे लोएस्ट नंबर रूल. लोएस्ट नंबर रूल. तर आपण चेन सिलेक्ट केली आधी. आता आपल्याला सेकंड टाइमला काय करायचंय? सेकंड रूल मध्ये सांगतो की आपल्याला नंबरिंग करायचंय. काय करायचंय? नंबरिंग करायचंय. मग नंबरिंग कुठून करायचं? राईट टू लेफ्ट करायचं का लेफ्ट टू राईट करायचं? त्यासाठी हा जो सेकंड रूल आहे तो म्हणजे लोएस्ट नंबर रूल. लोएस्ट नंबर रूल काय सांगतो आपल्याला की जो काही फंक्शनल ग्रुप आहे, मग तो अल्कोहोल असेल, अमाइड असेल, अल्डिहाइड असेल, ईस्टर असेल, ऍसिड असेल, व्हॉटएव्हर, तर या फंक्शनल ग्रुपला नंबरिंग करत असताना सगळ्यात लोएस्ट नंबर आला पाहिजे. फंक्शनल ग्रुपला काय आला पाहिजे? लोएस्ट नंबर आला पाहिजे. हा आपला सेकंड रूल शिकवतो. लोएस्ट नंबर रूल. म्हणजे बघा तुम्ही इकडून जर केलं 1 2 3 4 5 म्हणजे या फंक्शनल ग्रुपला काय आला रे? 5 नंबर आला. आणि जर तुम्ही इकडून केलं राईट टू लेफ्ट 1 तर की ऑलरेडी इथे चेन मध्ये कार्बन आहे म्हणजे कार्बनला फर्स्ट नंबर येणार. या कार्बनला फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ. राईट. म्हणजे तुम्ही राईट टू लेफ्ट नंबरिंग केलं तर COH ग्रुप मधला जो कार्बन आहे त्याला काय आला? फर्स्ट नंबर आला. आणि जर लेफ्ट टू राईट केलं तर फिफ्थ नंबर आला. रूल काय? लोएस्ट. मग कुठलं राईट असणार आहे? येस. हे काय असणार आहे? राईट मेथड आणि हे रॉंग. कळलं? म्हणजे नंबरिंग कुठून करायचं? लेफ्ट टू राईट करायचं का राईट टू लेफ्ट करायचं? अजून एक दोन एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल CH3 ठीक आहे. आता हा कंपाऊंड कुठला आहे? फंक्शनल कुठला आहे याच्यामध्ये? फंक्शनल कुठला आहे? अल्कोहोल आहे. ठीक आहे. आता हा कुठला अल्कोहोल आहे आपल्याला काही माहित नाही. तर आपल्याला याचं नॉमेनक्लेचर करायचं. ठीक आहे. मग सगळ्यात फर्स्ट रूल काय आपला? लॉंगेस्ट चेन. ऑब्वियसली लिहिलेला आहे. राईट. आता नंबरिंग 1 2 आणि इकडून काय तर 1 2 3 म्हणजे फंक्शनल ग्रुपला काय आलं पाहिजे? लोएस्ट नंबर. सो करेक्ट. दिस इज द करेक्ट नंबर. एखाद्याला वाटलं चला माझी मर्जी चालवावी, मी असं द्यावं, इथं तुमचा पण रूल चालत नाही, माझा पण चालत. हा कोणी सांगितलाय? IUPAC. तोच फॉलो करा. तोच रूल आपण काय करतो इथं फॉलो करा. ठीक आहे. सो दिस इज द करेक्ट मेथड. करेक्ट मेथड. ओके. नाउ सेकंड रूल काय आला? लोएस्ट नंबर. थर्ड जो रूल आहे तो थर्ड रूल आहे आयडेंटिफाय द सबस्टिट्यूएंट. आयडेंटिफाय द सबस्टिट्यूएंट म्हणजे बघा आपण चेन सिलेक्ट केली, चेन सिलेक्ट करून नंबरिंग पण केलं सेकंड रूल मध्ये. आता तिसरं काय की ही चेन सोडून राहिलेलं त्याला काय आहे का बाकी शिल्लक, ते झाले सबस्टिट्यूएंट. जसं की आपण ही चेन सिलेक्ट केली बरोबर का, नंबरिंग पण केलं, ठीक आहे आपलं करेक्ट नंबरिंग राईट टू लेफ्ट. पण आता मग याच्यामध्ये सबस्टिट्यूएंट काय की जी तुम्ही चेन सिलेक्ट करता, चेन सोडून राहिलेले जे काय असतील ते काय असणार आहे? सबस्टिट्यूएंट.
सबस्टेंट म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? सबस्टेंट. मग इथे आयडेंटिफाय करा. किती दिसतात ते? किती आहे? CH3 हा एकच काय आला? सबस्टेंट. CH3 हा काय आला? एकच सबस्टिट्यूएंट आला. बरोबर का? काही कंपाऊंड्स मध्ये याच्यापेक्षा जास्त असतील, 2 सबस्टेंट असतील. म्हणजे थोडक्यात काय, जी चेन सिलेक्ट केलेली आहे, चेन सोडून राहिलेलं जे काही तुम्हाला दिसेल हे झाले सबस्टेंट. हे काय झाले? सबस्टेंट. ते आधी आयडेंटिफाय करायचे. ते काय करायचे? आयडेंटिफिकेशन करायचे. म्हणजे या कंपाऊंड मध्ये फक्त एकच सबस्टिट्यूएंट आहे. समजते? एकच सबस्टेंट आहे आणि तो कुठला आहे? मिथाइल ग्रुप. तो कुठला आहे? मिथाइल. येते लक्षात? आता इथं जर तुम्ही बघितला, चेन सिलेक्ट केली, सबस्टेंट कुठला आहे? एकच आहे. तो आहे OH. तो काय आहे? OH. आणखी आपण बघितला CH3, CH, CH3, CH2, CH 2 and C, डबल बॉन्ड O आणि H. ठीक आहे, असा कंपाऊंड असेल. आता या कंपाऊंड कडे थोडंसं या. इथं रूल फॉलो करायचा आहे. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. बघा, जर मी अशी चेन सिलेक्ट केली तरी पण 5 येतात आणि जर अशी पण चेन सिलेक्ट केली तरी पण 5 येतात. बरोबर का? सिलेक्ट कोणती करणार? रूल काय सांगितला पहिला? जर फंक्शनल ग्रुप, त्या फंक्शनल ग्रुप मध्ये कार्बन असेल तर तो चेन मध्ये आलाच पाहिजे. त्यामुळे मग तुम्ही हे असं सिलेक्ट करणार का असं सिलेक्ट करणार? यस, अल्डिहाइड कंटेनिंग कार्बन, म्हणजे हे आपण चेन सिलेक्ट केली. समजली? जर त्यांनी ही सिलेक्ट केली गेला. येते लक्षात? समजते? तू इथं बसलो, दोघे एका याच्यावर का बसलो? इथं बसलो किंवा पाठी मारायचा. मला कोण एखादं विजिट द्यायला तर प्रॉब्लेम. सो येते लक्षात? समजलं? आता लोएस्ट नंबर रूल अगेन काय आहे? 1 2 3 4 5 का 1 2 3 4 5? राइट टू लेफ्ट और लेफ्ट टू राइट? राइट टू लेफ्ट. समज? 2 3 4 5. ठीक आहे. म्हणजे फर्स्ट रूल कळाला, सेकंड रूल कळाला. तिसरा रूल काय? सबस्टेंट आयडेंटिफाय करायचे. मग चेन सोडून काय काय दिसते? इथे एक दिसते, इथे एक दिसते. म्हणजे सबस्टेंट किती आहे? चेन सोडून राहिलेले सगळे सबस्टेंट. तिसरा रूल सांगतो आयडेंटिफाय द सबस्टेंट. म्हणजे सबस्टेंट आधी आयडेंटिफाय करायचे आणि आयडेंटिफाय करून उपयोग नाही. आयडेंटिफाय देअर पोझिशन्स ऑफ द ऑल्सो सबस्टेंट. सबस्टेंटला ऑल्सो लोकंड पण म्हटलं जातं, लोकेशन दाखवतं ना. सो इट्स पोझिशन इज ऑल्सो मोस्ट इम्पॉर्टंट. म्हणजे आपण इथं जसं सबस्टेंट हा आयडेंटिफाय केला, मिथाइल ग्रुप आहे आणि कुठल्या पोझिशनला आहे तो? तिसऱ्या पोझिशनला. किती पोझिशनला आहे? तिसऱ्या पोझिशनला. बरोबर? समजते? नंबरिंग केलेलं आहे, त्यामुळे नंबरिंग केल्यानंतर सबस्टेंटची पोझिशन आयडेंटिफाय करायला काहीच प्रॉब्लेम येत नाही. तर की आपण सेकंड रूलमध्येच नंबरिंग करतो. थर्ड रूलमध्ये फक्त पोझिशन सबस्टेंट ओळखायचं आणि त्याची पोझिशन बघायची. म्हणजे हा आला 3 मिथाइल. काय येईल तो? 3 मिथाइल. समजते? आता इथं बघितलं आपण सबस्टेंट किती आहे? 2 मिथाइल आहे आणि 2 मिथाइल पैकी एक आहे दुसऱ्या पोझिशनला, एक आहे चौथ्या पोझिशनला. मग त्यासाठी काय करायचं? चौथा रूल, शेवटचा रूल. चौथा रूल काय आहे? राईट द नेम ऑफ कंपाऊंड इन सिंगल वर्ड. इन सिंगल वर्ड. म्हणजे लास्ट चौथाच रूल आपल्याला सांगतो की अगदी फायनली शेवटी की बाय युजिंग सफिक्स, बाय युजिंग प्रिफिक्स, write the name of the compound in a single word. In a single word. आता हे सफिक्स प्रिफिक्स म्हणजे काय? की जसं आपण सबस्टिट्यूएंट इथं आयडेंटिफाय केले, बरोबर? सबस्टिट्यूएंट इथं आपण काय केले? आयडेंटिफाय केले. किती सबस्टिट्यूएंट आहे? 2 आहे. पोझिशन पण बघितली 2 आणि 4. आता हे दोन्ही सबस्टिट्यूएंट काय आहेत? सेम आहेत. दोन्ही काय आहेत? सेम. दोन जर सबस्टिट्यूएंट सेम असेल तर साठी आपण सफिक्स यूज करायचे डाय, डायमिथाइल. 3 असेल ट्रायमिथाइल.
4 असेल टेट्रामिथाइल. समजा दोन इथाइल ग्रुप्स आहेत, दोन्ही सेम आहेत, पोझिशन हवं असेल तर तिथे येणार आहे डायइथाइल. म्हणजे हे जे डाय ट्राय त्याला म्हटलं जातं प्रिफिक्स. हे काय झालं प्रिफिक्स. आणि सफिक्स कशाला म्हणायचं की जसं आपण पॅरेंट अल्केन जो आहे इथं पॅरेंट अल्केन 1 2 3 4 आणि 5 म्हटल्यावर पॅरेंट अल्केन काय येतो पेंटेन. पॅरेंट अल्केन काय येतो पेंटेन. नंबरिंग केलं 5 कार्बन चेन मध्ये आहेत याचा अर्थ पॅरेंट अल्केन पेंटेन आहे. पण ऍक्च्युली हा पेंटेन आहे का नाही, कारण की फंक्शनल ग्रुप कुठले आहे अल्डिहाइड. कुठला आहे फंक्शनल ग्रुप अल्डिहाइड. तर अल्डिहाइड साठी रूल लक्षात ठेवायचा की E of parent alkane E is replaced by Al. पॅरेंट अल्केनचा E करायचा त्याला Al लावायचा. त्याला काय लावायचा Al. अल्डिहाइड मधला Al लक्षात ठेवायचा. अल्डिहाइड मधला Al. मग इथं काय मिळणार आहे पेंटॅनॉल. हा काय झाला पेंटॅनॉल. बरोबर. मग पेंटॅनॉल आहे पण सबस्टिट्यूएंट दोन आहेत. एक आहे दुसऱ्या पोझिशनला, एक आहे चौथ्या पोझिशनला. जसं की आपण आयडेंटिफाय सबस्टंट केले आणि चौथ्या रूल नुसार की बाय युजिंग सफिक्स आणि प्रिफिक्स दोन आहेत म्हणून डाय काय केला डाय मिथाइल. बरोबर का डाय मिथाइल. बट त्याची पोझिशन दोन आहेत त्यामुळे त्यांची पोझिशन इथं दोन वेळा दिसलीच पाहिजे. एक 2 4 डाय मिथाइल पेंटॅनॉल. राइट. किती सोपं आहे 2 4 डायमिथाइल पेंटॅनॉल. ज्यावेळेस आपण हे नॉमेनक्लेचर करत असतो हे सगळे रूल्स आपल्या डोक्यामध्ये घुमले पाहिजे तरच आपण परफेक्टली नॉमेनक्लेचर करू शकतो. आणि ज्याला हे येणार आहे याच्या अपोजिट आपण आणखीन काय करणार की मी तुम्हाला नंतर नावं देणार आयुपीएससीने, तुम्ही स्ट्रक्चर्स काढायचे. कारण की रिॲक्शन मध्ये फक्त तुम्हाला नावं देतात ना, नावावरनं स्ट्रक्चर काढता आले पाहिजे. आता स्ट्रक्चरवरनं नाव लिहितोय आपण. स्ट्रक्चर्सवरनं नाव एवढं परफेक्ट व्हायचं की आपल्या नावावरनं पण त्याचे स्ट्रक्चर्स काढता आले पाहिजे. समजते ते कसं काढायचं हे पण मी तुम्हाला शिकवणार. 2 4 डायमिथाइल पेंटॅनॉल कळालं तुम्हाला. ठीक आहे. आता इथे या कंपाऊंड्समध्ये पॅरेंट अल्केन काय असणार आहे. अल्केनची सिरीज तुम्हाला 11वीला पाठ करून घेतली होती. मिथेन इथेन प्रोपेन ब्युटेन पेंटेन हेक्सेन हेप्टेन ऑक्टेन नोनेन आणि डेकेन. एवढं तरी डोक्यात ठेवायला पाहिजे. पहिले 10 अल्केन, 10च्या पुढे तर जास्त जात नाही. ओके. आता इथे मग मला सांगा 4 कार्बन्स म्हणजे कुठला पॅरेंट कंपाऊंड ब्युटेन. लगेच लिहून टाका ब्युटेन. आता हा कुठला आहे OH. OH म्हटलं की हा झाला अल्कोहोल. हा काय झाला अल्कोहोल. मग अल्कोहोल साठी रूल काय म्हणजे प्रत्येक कंपाऊंड साठी अल्डिहाइड साठी ईस्टर साठी प्रत्येक कंपाऊंड साठी रूल लक्षात ठेवायचा. जसं की अल्डिहाइड साठी काय E is replaced by Al. तसं अल्कोहोल साठी E is replaced by OL. E is replaced by OL. ठीक आहे. हे आयुपीएससी फक्त आपण कॉमन नाही. ठीक आहे. म्हणजे इथं काय करायचं E कशाने रिप्लेस करायचा OL. म्हणजे हा झाला ब्युटॅनॉल. E is replaced by OL म्हणजे हा काय झाला ब्युटॅनॉल. But in that case here write the position of alcohol group. अल्कोहोल ग्रुप साठी OH साठी आपण काय लिहिलं OL लिहिलं. काय लिहिलं OL. पण रूल काय सांगतो आणखी आपल्याला ही जी पोझिशन आहे ना OH ची ती किती पोझिशनला आहे दुसऱ्या पोझिशनला. कुठल्या पोझिशनला आहे दुसऱ्या. सो राईट डाऊन द पोझिशन जस्ट बिलो द सफिक्स OL. म्हणजे OL च्या जस्ट बिलो काय करायची पोझिशन. म्हणजे 2 ब्युटेनॉल लिहून चालत नाही. आधी ज्यावेळेस आम्ही शिकलो ना त्यावेळेस हा चालत होता की 2 ब्युटेनॉल लिहिलं. पण नंतर परत आता आयुपीएससीने त्या रूलमध्ये मॉडिफिकेशन केलं आणि त्यांनी सांगितलं की ही जी 2 पोझिशन आहे ही जस्ट बिलो द सफिक्स OL लिहायची. म्हणजे याच्या आधी 2 लिहायचा आणि 2 लिहिताना काय करायचं पुढं मागं पुढं डॅश टाकायचं. पुढं पण डॅश आणि मागं पण डॅश. म्हणजे त्याला तोडा आणि तोडून फोड करा. ब्यूट 2 OL झालं. ब्युटेन 2 OL. काय झालं हा ब्युटेन 2 OL. आणि सपोज हाच कंपाऊंड असा असता CH2OH. ठीक आहे. 1 2 3 4 काय केलं आपण फंक्शनल ग्रुपला लोएस्ट नंबर. ठीक आहे. 1 2 3 4 अगेन ब्युटेन OL. बट OH इज ॲट फर्स्ट पोझिशन म्हणून याचं नाव काय येणार आहे ब्युटेन 1
OL. हा ब्युटेन 2 OL आणि हा ब्युटेन 1 OL. आलं लक्षात? येते थोडं थोडं कुठेतरी लक्षात समजते. बरं ठीक आहे. म्हणजे हे झालं या कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर. आणि इथं पोझिशन कुठे राहायची? जस्ट बिलो द सफिक्स OL. आता ऍक्च्युली पेंटॅनॉल किंवा ऍसिड याच्यामध्ये अल्डिहाइड किंवा ऍसिड मध्ये आपण इथं पेंटेन 1 AL पेंटेन 1 AL असं का नाही लिहिलं मग? इथे लक्षात तुमच्या डोक्यात क्वेश्चन लगेच क्वेश्चन क्लिक झाला पाहिजे ना. जर तिथे आपण फंक्शन ग्रुप पोझिशन काय केली OL च्या आधी लगेच 1 2 काय असेल ते लिहिलं. मग इथं का नाही लिहिलं? इन केस ऑफ अल्डिहाइड आणि ऍसिड, अल्डिहाइड आणि ऍसिड हे कंपाऊंड्स असे आहेत की ते काय होते जनरली जे आहेत ते नेहमी कंपाऊंडच्या लास्ट येतात. कुठे राहते? शेवटी राहते. ऍसिड पण ग्रुप असला कुठे मध्ये लिहित नाही. तो ऍसिड ग्रुप कुठे जनरली नेहमी शेवटी येतो. मग अशा केसेसमध्ये आपण नंबरिंग करत असताना तिथूनच नंबरिंग काय करतो? स्टार्ट करतो. त्यामुळे त्याला ऑलवेज काय येणार आहे? फर्स्टच नंबर येणार आहे. काय येणार आहे? फर्स्ट नंबर. पेंटेन 1 आर, पेंटेन 1 ओइक ऍसिड, OIC ऍसिड. तसं इथं बघायचं आपल्याला की इथं सुद्धा ऍसिड आहे बरोबर का? मग आता या ऍसिडचं नॉमेनक्लेचर जसं आपण सांगितलं की 1 2 3 4 5. 5 म्हणलं की काय आला? पेंटेन आला. लिहा पेंटेन. ठीक आहे. इन केस ऑफ ऍसिड तसं अल्डिहाइड मध्ये E ऑफ पॅरेंट अल्केन इज रिप्लेस्ड बाय AL, E इज रिप्लेस्ड बाय OL. तसं इथं E इज रिप्लेस्ड बाय OIC ऍसिड. कशाने रिप्लेस केला जातो? OIC ऍसिड. समजते कशाने रिप्लेस केला जातो? OIC ऍसिड. मग इथं काय येणार आहे? E इज रिप्लेस्ड बाय OIC ऍसिड. काय आला? पेंटेनॉइक ऍसिड. हा कुठला ऍसिड आला? पेंटेनॉइक ऍसिड. 3 पोझिशनला मिथाइल. म्हणजे तिसरा रूल आयडेंटिफाय द पोझिशन सबस्टेंट अँड राइट डाउन इट्स पोझिशन. 3 मिथाइल पेंटेनॉइक ऍसिड. 3 मिथाइल पेंटेनॉइक ऍसिड. आलं लक्षात? ठीक आहे. आता IUPAC रूल्स कळाले का? IUPAC कळाले. जसं आता अल्डिहाइड हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये सांगते. आता मी तुम्हाला जस्ट एक्झाम्पल्स जेवढे आपण एक्झाम्पल्स प्रॅक्टिस करणार आहेत सॉल्व्ह करताना तेवढे तुम्हाला परफेक्ट होणार आहे. आधीच रूल सांगते की आता हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये नॉमेनक्लेचर करत असताना कॉमन नेम सिस्टीममध्ये त्या कंपाऊंड्सला म्हणायचं अल्किल हलाइड. त्यामध्ये आपण त्याला अल्किल हलाइड म्हणजे जो काही अल्किल ग्रुप असेल त्या अल्किल ग्रुपचं नाव आधी लिहायचं. मग अल्किल ग्रुप तो इथाइल मिथाइल प्रोपाइल सोपं झालं. पण काही ठिकाणी अल्किल ग्रुप हा आयसोप्रोपाइल आहे, टर्शरी ब्युटाइल आहे, सेकंडरी किंवा टर्शरी अल्किल ग्रुप. यांचे पण स्ट्रक्चर्स आपल्याला काढता आले पाहिजे. ठीक आहे. आता हे पण तुम्हाला मी सांगणार आहे की कॉमन पण मोस्ट इम्पॉर्टंट तसंच आहे. ओके. SN1 रिॲक्शन असेल नाही तुम्हाला एक्झामला असा क्वेश्चन स्ट्रेट फॉरवर्ड कधीच नसतो की असा क्वेश्चन विचारला की एक्सप्लेन SN1 रिॲक्शन किंवा राईट द SN1 रिॲक्शन किंवा SN2 रिॲक्शन विथ मेकॅनिझम. 3 4 5 मार्कापर्यंत सुद्धा तेवढं वेटेज आहे SN1 आणि SN1 रिॲक्शन हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये आपण जे स्टडी केली बरोबर का? असा क्वेश्चन कधीही बोर्ड एक्झामला नसतो एक्सप्लेन SN1. कारण की आपण SN1 SN2 पाठ केलेली असते, खूप पाठ केलेली असते. मला रिॲक्शन येते, त्या रिॲक्शनचं कायनेटिक्स येतं, रिॲक्शनचं मेकॅनिझम येते, रिॲक्शनची स्टेरिओकेमिस्ट्री येते. एवढं मी परफेक्ट रिॲक्शन केली. पण क्वेश्चन तुम्हाला विचारला काय विचारला बघा क्वेश्चन एक्झाममध्ये बोर्ड एक्झामला व्हॉट इज द ॲक्शन ऑफ aqueous KOH. aqueous KOH देतील किंवा aqueous NaOH देतील. What is the action of aqueous KOH किंवा aqueous NaOH on tertiary butyl bromide? On tertiary butyl bromide. आता हे स्टेटमेंट ऐकल्यानंतर कुणाच्या तरी डोक्यात येईल का रे की हे कशाचं आहे? SN1 चं आहे. हे काय आहे? SN1 रिॲक्शन एक्सप्लेन करायची. What is the action of aqueous KOH किंवा NaOH ऑन टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड? म्हणजे टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड ची रिॲक्शन aqueous KOH बरोबर जर केली न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन SN1 रिॲक्शन आहे. पण ही कुठली रिॲक्शन दाखवते? SN1. कारण टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड हा जो सबस्ट्रेट आहे हा रिॲक्टंट आहे. हा टर्शरी आपण वापरतो SN1 मध्ये, कारण SN2 मध्ये वापरतो आपण मिथाइल ब्रोमाइड. SN1 मध्ये काय वापरतो? मिथाइल ब्रोमाइड. हाच क्वेश्चन जर असा विचारला असता व्हॉट इज द ॲक्शन ऑफ aqueous NaOH किंवा KOH ऑन मिथाइल ब्रोमाइड, तर मिथाइल ब्रोमाइड म्हणलं की ती SN2 रिॲक्शन झाली असती आणि टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड म्हणलं की SN1.
ह्या रिॲक्टंटवरनं सुद्धा रिॲक्शन्स तुम्हाला ओळखायला पाहिजे. असा क्वेश्चन असतो. म्हणून म्हटलं की तुम्हाला त्याचे नावच नाही आले, रिॲक्शन काय करणार. म्हणून मला सगळी भूकंपट्टी करून SN1 SN2 परफेक्ट करून जमणार नाही. क्वेश्चन कसा विचारतात समोरचा. आणि आता डिफिकल्टी लेवल एवढी हाय झाली की असे सिम्पल क्वेश्चन्स कधीही बोर्ड एक्झामला, इथल्या आपल्या नेहमीच्या डेली एक्झामला आपण बघतो कालचे 10 मार्क्स, बरेचसे सिम्पल क्वेश्चन्स असतात. असे अवघड असं चायवायचे असे तर कधीच नाही आता आपण विचारले, बरोबर का. आणि जर तुम्ही बघितलं बोर्डला तरी पण तुम्ही बघितलं तर त्यातल्या त्यात काही क्वेश्चन्स असे फिरून विचारले जातात. पण नीट जे इथं तुम्ही घेतलं तर प्रत्येक क्वेश्चन असा फिरून विचारला असतो. स्ट्रेट कधीही एखादा क्वेश्चन नसतो. स्ट्रेट क्वेश्चन कधी नसतो. किती साधा क्वेश्चन आहे की आपल्याला असा क्वेश्चन विचारला की राईट द काय म्हणतात अझिमुथल क्वांटम नंबर फॉर पी ऑर्बिटल. किती सोपा क्वेश्चन आहे. राईट द अझिमुथल क्वांटम नंबर फॉर द पी ऑर्बिटल. मग पी म्हटलं की अझिमुथल नंबर तुम्ही काढताय, काय येतं एलची व्हॅल्यू. पी ऑर्बिटलसाठी काय एल व्हॅल्यू एवढं माहित नाही. अझिमुथल क्वांटम नंबर एल 11th स्टँडर्ड शिकलाय आपण. प्रिन्सिपल अझिमुथल स्पीड आणि मॅग्नेटिक याच्यावर सगळी केमिस्ट्री डिपेंड आहे. इट्स मोस्ट इम्पॉर्टंट. L is equal to 0 s orbital, L is equal to 1 p orbital, L is equal to 2 d orbital, L is equal to 3 f orbital. येते लक्षात. म्हणजे तो क्वेश्चन काय विचारला तुम्हाला, व्हॉट इज द अझिमुथल क्वांटम नंबर फॉर द पी ऑर्बिटल विचारलं तर तुम्हाला सांगता आलं नाही की L is equal to 1. पण तिथं तसा क्वेश्चन सुद्धा नाही विचारला. कसा क्वेश्चन विचारतील, द अझिमुथल क्वांटम नंबर फॉर अझिमुथल क्वांटम नंबर फॉर डम्बेल शेप ऑर्बिटल, फॉर द डम्बेल शेप ऑर्बिटल. आता डम्बेल शेप म्हटलं की लक्षात आलं पाहिजे, डम्बेल शेप हा पी ऑर्बिटलचा असतो. त्यामुळे इथं पी ऑर्बिटलचा विचारला. डबल डम्बेल शेप विचारला तर डबल डम्बेल शेप हा डी ऑर्बिटलचा असतो. मग त्यावेळेस डी ऑर्बिटलचा क्वांटम नंबर लिहायचा अझिमुथल. आणि मोर कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर हे कोणाचं असतं, एफ ऑर्बिटल असतं. व्हॉट इज द अझिमुथल क्वांटम नंबर फॉर द मोर कॉम्प्लिकेटेड ऑर्बिटल, मोर कॉम्प्लेक्स ऑर्बिटल. तिथं आली एफ ऑर्बिटल. आणि एफ ऑर्बिटलसाठी एल व्हॅल्यू 3. मग ऑप्शनमध्ये 3 आयडेंटिफाय करायचं. हे असे क्वेश्चन्स तुम्हाला नीट आणि CETला असतात. सिम्पल साधा विचारला पी ऑर्बिटलसाठी तर सांगता आला नाही, मग अशी फिरवल्यावर तर कशी विचारणार, हे डोक्यात घ्या. त्यामुळं स्टडी करत असताना इन डिटेल खूप केअरफुली केमिस्ट्रीचा स्टडी करावा लागतो. वरचेवर करून जमत नाही. ठीक आहे. आता जसं सांगितलं तुम्हाला की या कंपाऊंडचे आपण बघितलं हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये अल्किल हलाइड, कॉमन नेम सिस्टीममध्ये अल्किल हलाइड, IUPAC मध्ये हॅलो अल्केन्स. अल्किल हलाइड म्हणजे ते अल्किल ग्रुप लिहायचं आधी, नंतर हलाइड, क्लोराइड, ब्रोमाइड, आयोडाइड काय असेल ते. आणि हॅलो अल्केन्स म्हणजे IUPAC नेम सिस्टीममध्ये आधी हॅलोजनचं नाव लिहायचं, ते पण हॅलोजन नाही म्हणायचा, हॅलो, क्लोरो, ब्रोमो, आयोडो जे काय असेल ते, आणि नंतर सफिक्स अल्केन. म्हणजे IUPAC नेम सिस्टीम इट इज कॉल्ड द हॅलो अल्केन्स. येते लक्षात. त्यानंतर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह नंतर ॲरोमॅटिक अराईन्ससाठी, ॲरोमॅटिक अल्किल हलाइडसाठी हॅलो अराईन्स म्हणतात. ते हॅलो अराईन्स म्हणजे हॅलो क्लोरो ब्रोमो आणि अराईन म्हणजे बेन्झिन, क्लोरो बेन्झिन, ब्रोमो बेन्झिन, आयोडो बेन्झिन अशा टाईप्स. अल्कोहोल, फिनॉल, इथरमध्ये अल्कोहोलसाठी रूल काय, इट इज कॉल्ड ॲज द अल्किल अल्कोहोल. बघा इथेनॉल, ब्युटेनॉल हे झालं IUPAC नेम सिस्टीममध्ये. E of the parent alkene is replaced by OL. मिथेनॉल, इथेनॉल, प्रोपॅनॉल, बरोबर का. सो IUPAC सिस्टीम मध्ये अल्कोहोल इट इज कॉल्ड ॲज द अल्कॅनॉल. अल्कोहोल इज कॉल्ड ॲज द अल्कॅनॉल, बरोबर का. अल्केन आणि OL म्हणजे काय झाला तो अल्कॅनॉल. पण कॉमन मध्ये काय, अल्किल अल्कोहोल, मिथाइल अल्कोहोल, इथाइल अल्कोहोल म्हणजे आता अल्किल ग्रुपचं नाव लिहायचं आणि नंतर राईट डाऊन द सफिक्स अल्कोहोल. काय करायचं, अल्कोहोल म्हणजे मिथाइल अल्कोहोल, इथाइल अल्कोहोल, प्रोपाइल अल्कोहोल म्हणजे आधी तुमचा अल्किल ग्रुप नंतर राईट डाऊन द सफिक्स अल्कोहोल. समजते. आता फिनॉलसाठी तर काही गरज नाही, फिनॉल एकच कंपाऊंड आहे. फिनॉलचे वेगवेगळे डेरिव्हेटिव्ह. फिनॉल म्हणले की बेन्झिन रिंग आणि OH हा झाला फिनॉल. बट अल्कोहोल, फिनॉल आणि इथर, इथरमध्ये पण तसंच आहे. कॉमन नेम सिस्टीम मध्ये इट इज कॉल्ड ॲज द अल्किल इथर, डायअल्किल इथर म्हणजे 2 अल्किल ग्रुप्स असतील. सिंपल इथर मध्ये बघा CH3O आणि CH3 किंवा CH2 CH3 घेतला. आता हा इथर आहे, हा काय फंक्शनल ग्रुप
इथर याचं कॉमन आणि IUPAC. कॉमन नेम सिस्टीम मध्ये अल्किल ग्रुप जे आहे त्या अल्किल ग्रुपचे नाव आधी लिहायचे अल्फाबेटिकली ऑर्डर नुसार आणि नंतर राईट ऑन द सफिक्स इथर, म्हणजे याला म्हणायचं डायअल्किल इथर. ओके, आता दोन अल्किल ग्रुप्स आहेत, एक आहे मिथाइल आणि एक इथाइल आहे. अल्फाबेटिकली आधी कुठला येईल? इथाइल येईल. सो इट्स नेम इज इथाइल मिथाइल इथर. कॉमन नेम सिस्टीम मध्ये नाव काय येईल त्याचं? इथाइल मिथाइल इथर येईल. मिथाइल इथाइल येईल का? अल्फाबेटिकली ऑर्डर नुसार आधी काय येईल? ई. राईट. सो इट्स नेम इज इथाइल मिथाइल इथर. कॉमन मध्ये कुठल्या नेम सिस्टीम मध्ये झालं? कॉमन मध्ये. IUPAC नेम मध्ये इथर्स आर कॉल्ड ॲज अल्कॉक्सी अल्केन. हे लक्षात ठेवायचं आधी. इथर साठी काय म्हणलं होतं? अल्कॉक्सी अल्केन. बरोबर का? मग आपण इथं अल्केन सिलेक्ट करायचं आहे पॅरेंटचे. मग इकडे मिथाइल ग्रुप आहे, इकडे इथाइल आहे. आपला काय सांगतो? लॉंगेस्ट चेन रूल. म्हणजे पॅरेंट कंपाऊंड आपण मिथाइल घेणार का इथाइल घेणार? मग पॅरेंट कुठला येईल? ऑब्विसली इथाइल येणार, कारण की याच्यामध्ये एक कार्बन याच्यामध्ये दोन कार्बन. ऑब्विसली काय येईल? मग इथाइल येईल. मग नंबरिंग करत असताना हा जो फंक्शनल ग्रुप आहे याला लोएस्ट नंबर, त्यामुळे 1 इकडे 1 2 नॉट 1 2, कारण की हा मिथॉक्सी ग्रुप आहे ना, याला ग्रुपला काय पाहिजे? लोएस्ट नंबर. म्हणून आपण नंबरिंग इथून स्टार्ट केली 1 आणि 2. मग 1 पोझिशनला हा जो अल्केन आहे, दोन कार्बन म्हणजे अल्केन कुठला झाला? इथेन झाला. अल्केन कुठला झाला? इथेन झाला. आणि हे असं बघितलं 1 पोझिशनला हा मिथिल ग्रुप आहे का? नाही. तर मिथिल आणि प्लस ऑक्सिजन म्हणजे काय झाला? तो मिथॉक्सी. काय झाला? मिथॉक्सी. आणि कुठल्या पोझिशनला आहे तो? 1. सो इट्स नेम इज 1 मिथॉक्सी इथेन. बघा काय होतं? 1 मिथॉक्सी इथेन इज द IUPAC. हे काय झालं? IUPAC. आणि इथाइल मिथाइल इथर इज द कॉमन. समजते? त्यानंतर अल्कोहोल फिनॉल इथर नंतर अल्डिहाइड मध्ये सेम आहे. अल्डिहाइड मध्ये तुम्हाला काय करायचंय? अल्कॅनाल. काय बोलतं? अल्डिहाइडला अल्कॅनाल. बट अल्डिहाइडचे जर आपण कॉमन नेम्स बघितले त्या अल्डिहाइडचे तर ते डिफरंट आहे. ते काय? डिफरंट आहे. म्हणजे जसं की हा अल्डिहाइड 1 2 इथेन AN इथेनॉल. किती सोपं आहे? हा काय झाला? इथेनॉल. इथेनॉल इज द IUPAC बट ऍसिटाल्डिहाइड इज द कॉमन. ऍसिटाल्डिहाइड हे काय? कॉमन आहे. म्हणजे त्याचे ऍसिटाल्डिहाइड अल्डिहाइडचे जे कॉमन नेम आहेत हे प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत. ऍसिटाल्डिहाइड, प्रोपेनॉल्डिहाइड, ब्युटेनॉल्डिहाइड, प्रोटोनॉल्डिहाइड. म्हणजे तिथं कॉमन नेम सिस्टीम मध्ये अल्डिहाइड हे सफिक्स त्या कंपाऊंडला पूर्णपणे लिहिलं होतं अल्डिहाइड. पण IUPAC मध्ये ओन्ली A आहे. अल्डिहाइड मध्ये काय यूज केलं जातं? फक्त A. समजते? अल्कोहोल मध्ये पण तसंच आहे. कॉमन नेम सिस्टीम मध्ये पूर्ण अल्कोहोल हा वर्ड लिहिला जातो, पण IUPAC मध्ये फक्त अल्कोहोल मधला O येईल. अल्कोहोल मधला काय यूज केला जातो? O येईल. लक्षात येते? जे अल्डिहाइड कार्बोक्सिलिक ऍसिड पण तसंच आहे. E इज रिप्लेस्ड बाय OIC ऍसिड. म्हणजे मिथेनॉइक ऍसिड, इथेनॉइक ऍसिड, प्रोपेनॉइक ऍसिड, ब्युटेनॉइक ऍसिड. पण IUPAC नेम्स जे आहेत ऍसिडचे ते थोडेसे काय आहे? डिफरंट आहे. काय? डिफरंट. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की IUPAC नेम आता तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल, पण कॉमन जे आहेत पर्टिक्युलर त्या कंपाऊंडचे ते कॉमन थोडेसे तुम्हाला लक्षात ठेवावेच लागतात. बरोबर? कारण की जे पेंटॅनॉइक ऍसिड घेतले की नाही, पेंटॅनॉइक ऍसिड हे झालं IUPAC, पण त्यालाच कॉमन नेम सिस्टीम मध्ये आणखी व्हेलारिक ऍसिड वगैरे काहीतरी म्हटलं जातं. ब्युटारिक ऍसिड, व्हेलारिक ऍसिड अशी नाव आहेत त्याची. मग त्याचं पण सबस्टिट्यूशन जसं आपण कॉमन नेम सिस्टीम मध्ये 1 2 3 4 5 नंबरिंग करतो की नाही, IUPAC नेम सिस्टीम मध्ये याला नंबरिंग करत असताना 1 2 3 चालत नाही. IUPAC मध्ये काय करतो? IUPAC मध्ये 1 2 3 4 करतो. कॉमन नेम सिस्टीम मध्ये 1 2 3 चालत नाही. कॉमन नेम सिस्टीम मध्ये कार्बन ॲटमला नंबरिंग करत असताना अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा अशा टाईपचं नंबरिंग केलं जातं. अल्डॉल कंडेन्सेशन शिकलात ना? बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड भेटतं अल्डॉल कंडेन्सेशन मध्ये. हे बीटा कुठलं आलं? कॉमन नेम. बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड. राईट? म्हणजे कॉमन नेम सिस्टीम मध्ये 1 2 3 चालत नाही. काय चालतं? अल्फा, बीटा, गॅमा. राईट? आता याला नंबरिंग करायचंय अल्फा, बीटा, गॅमा. पण कॉमन नेम मध्ये आणखीन काय होते बघा? IUPAC मध्ये आपण काय केलं की ऍसिड मध्ये कार्बन आहे तिथून नंबरिंग स्टार्ट केलं, पण कॉमन मध्ये ते चालत नाही. कॉमन मध्ये अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा असं नंबरिंग करायचंय, पण हा जो तुमचा
अल्फा, मग बीटा, मग गॅमा आणि हा डेल्टा. म्हणजे याचं नाव काय येणार आहे मग बीटा मिथाइल. कॉमन नेम सिस्टम मध्ये काय येईल बीटा मिथाइल व्हॅलॅरिक ऍसिड. कारण की 5 कार्बन असेल तर ऍसिडचं नाव काय ते कॉमन नेम सिस्टम मध्ये व्हॅलॅरिक ऍसिड. सो बीटा मिथाइल व्हॅलॅरिक ऍसिड समजते. म्हणजे कॉमन मध्ये आपल्याला अल्फा बीटा गॅमा आणि त्याच्यामध्ये इथं जर फंक्शनल ग्रुपमध्ये कार्बन असेल तर त्याला नंबरिंग करायचं नाही. त्याचा जो ऍडजस्टंटचा कार्बन असतो तिथून नंबरिंग स्टार्ट लाईक अल्फा बीटा गॅमा डेल्टा. ओके फाईन.